नमस्कार. स्वर्गीय अजितदादा पवारांचा अपघाती मृत्यू झाला आणि या अपघाती मृत्यूचं कटुसत्य आपण स्वीकारलं. एव्हाना अजित पवार आता माजी उपमुख्यमंत्री म्हणायलाही आपण सरावलो आहोत. असंच असतं हो या जगात. माणसं जातात तेव्हा त्याच्याविषयीची काही हळहळ काही दिवस वाटत राहते. पण एक नक्की सांगतो, मृत्यूनंतर त्यांच्याविषयी प्रचंड सहानुभूती वाटून त्यांच्यावर केलेल्या आरोपाविषयीची हळहळ वाटावी आणि आपण उगाच बोललो त्यांच्यावर असं वाटावं, असा एकमेव माणूस पवारांच्या मधला म्हणजे अजित पवार. म्हणजे गेलं ते सगळं माफ करून टाकलं लोकांनी अजित पवारांना. इतकं पटकन उठून ते निघून गेले. ऐसे करीब से उठकर चला गया कोई, जसे कोई जाता नहीं, अशी स्थिती म्हणावी लागेल. अजित पवारांचं असं एकाकी निघून जाणं हे महाराष्ट्रासाठी धक्कादायक तर होतच होतं, पण त्यासोबत अजून एक गोष्ट होती. ती म्हणजे अजित पवारांच्या या जाण्यानंतर एकाकी गेल्यामुळं अनेक तर्कवितर्क लोकांना लावता येत होते. काही अजित पवारांना हे करायचं होतं, अजित पवारांना ते करायचं होतं. आमच्याकडे एक मराठवाड्यात नेत्या गेल्या, ज्येष्ठ नेत्या होत्या, त्या मोठ्या पदावर होत्या आणि त्या जाताना थोड्याशा आजारी होत्या, हॉस्पिटलाइज्ड होत्या. मग त्यांच्या घरच्यांनी त्या नेत्या गेल्यानंतर या नेत्यांनी असं सांगितलं होतं, त्यांना असं वाटत होतं, त्या असं म्हणाल्या होत्या, असं म्हणून अनेकांची पदावर वर्णी लावली होती आपल्याला इच्छा असलेल्या. तसं अजित पवारांच्या मृत्यू आधीच्या इच्छांची एक पोटलीच तयार करावी असं म्हणतोय. कारण रोज एक नवीन काहीतरी समोर यायला लागलंय. अजित पवारांची इच्छा ही होती, अजित पवारांची इच्छा ती होती. अजित पवारांची इच्छा अजित पवारांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवारांना सांगितल्या असतील. अजित पवारांनी त्यांच्या इच्छा आपले पुत्र पार्थ पवारांना सांगितले असतील. आपले दुसरे पुत्र जय पवारांना सांगितले असतील. राजकीय सध्याचे मित्र देवेंद्र फडणवीसांना सांगितले असतील. एकनाथ शिंदेंना सांगितले असतील. राजकीय इच्छा त्यांच्या काय आहेत त्या. मला एक कळत नाही, ना पार्थ, ना जय, ना सुनेत्रा वहिनी, ना त्यांच्या पक्षाचे नेते, ना देवेंद्र फडणवीस, ना एकनाथ शिंदे, यांना कोणालाच न सांगता अजित पवारांनी आपल्या इच्छांची एक पोटली करून रोहित पवारांच्याकडे ठेवली होती का काय? म्हणजे रोहित बाळा हे घे, ही माझ्या अंतिम इच्छांची पोटली आहे, ज्याच्यामध्ये मी सगळ्या चिठ्ठ्या करून ठेवल्यात आणि हा हळूहळू तू जगाला सांग आणि सांग की या दादाच्या इच्छा होत्या. असं झालं होतं का? रोज काहीतरी नवं ऐकतोय. दादांच्या चितेला अजून आग लागायची होती त्यावेळेला राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली होती. शरद पवारांचा राष्ट्रवादी आणि अजितदादांचा राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत. झाली चर्चा सुरू. म्हणाले हे होईल, हे घडलं पाहिजे. दादांची इच्छा होती दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात. मग एक गप्पा मारतानाचा व्हिडिओ शेअर केला गेला. ते म्हणले ही विलिनीकरणाची चर्चा होती. कुणी म्हणलं दुसऱ्याचे CCTV द्या. अरे दुसऱ्याचे CCTV का मागताय? इथले द्या, तिथले द्या, तिथलं का दिलं नाही, शंकाच यायली आम्हाला. लोकांनी आपले CCTV देऊन यांच्या गोष्टी खऱ्या कराव्या असले थोथांड आरोप कशा करता करायचे? दादांच्या पहिली इच्छा 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलिनीकरण व्हावं. मग पुन्हा काय झालं की या इच्छा पूर्ण होत नाही असं लक्षात आलं. थेट जाऊन शपथ घेतली सुनेत्रा वहिनींनी. कदाचित नाही तर दादांची अजून एक इच्छा झाली असती, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर रोहित पवार किंवा सुप्रिया सुळे यांची नियुक्ती व्हावी असं मला वाटतंय. अजून ही चिठ्ठी निघाली नाही बाहेर, कदाचित निघू शकते पुढे मागे. मग दुसरी चिठ्ठी निघाली. दुसरी चिठ्ठी काय होती? दादांची इच्छा होती की दोन्ही पक्षांनी एकत्र यावं आणि त्याचे प्रदेशाध्यक्ष अमोल कोल्हे व्हावेत. कसला खतरनाक डाव आहे बघा हा, कसला खतरनाक डाव.
दादांनी बरं अमोल कोल्हेचं नाव लिहिलं होतं, यांनी बरं अमोल कोल्हेचं नाव दादाची इच्छा आहे म्हणून सांगितलं. यांचा वार चाललाय तो तटकरे, भुजबळ, पटेल, मुंडेंवरती. हे सगळे ओबीसी नेते, ओबीसी नेत्यांच्या वरती शंका उपस्थित करून त्यांच्यावर घाव घातला जात असताना दादांच्या इच्छेच्या पोटलीतून, खोट्या पोटलीतून खोट्या चिठ्ठ्या बाहेर निघतायत आणि अमोल कोल्हेंचं नाव निघते त्यात. म्हणजे ओबीसीने त्याचं नाव काढलं की आमचा ओबीसीला विरोध नाही हे दाखवायचा हा प्रयत्न. एवढ्या एका चिठ्ठीवर नाही भागलं, पुन्हा तिसरी चिठ्ठी निघाली. ते म्हणले दादा सत्ता सोडून संघर्षासाठी रस्त्यावर उतरणार होते. खतरा, खतरा, एकदम खतरा. दादा यांच्यासोबत रस्त्यावर उभं टाकणं सोडून सत्तेसोबत गेले होते. म्हणजे उद्धव ठाकरेची सत्ता उलथल्यानंतर 1 वर्षांनी दादांना कळलं की आपण येड्यासारखं यांच्या नादी लागलो, त्यांच्या हाती काय मिळणार नाही. बरं, दादा हे बोलून दाखवायचे की आम्ही आमच्या काकांना सांगत होतो, काका हे काय खरं नाही, तुम्ही नादी लागू नका. काका पण म्हणायचे आपण तिकडंच जाऊ, चाचपून या. गेल्यावर पुन्हा वापस बोलवून घ्यायचे. पण काकांनी घात केल्यानंतर दादा स्वतः सोडून गेले, सत्तेत सहभागी झाले आणि हे म्हणले सत्ता सोडून दादा आमच्यासोबत रस्त्यावरच्या संघर्षासाठी उतरणार होते. दादांची ही इच्छा कधी लिहून त्या पोटलीत ठेवली होती आम्हाला माहीत नाही. बरं, एवढ्यावर नाही भागत, अजून एक इच्छा पुढे आली. ती म्हणजे शरद पवारांना परत एकदा राज्यसभेवर पाठवावं ही दादांची इच्छा होती. हे कसं झालं माहित आहे? उद्धव ठाकरेंनी हड असं म्हणल्यानंतर, काँग्रेसनी आम्ही नाही जा असं म्हणल्यानंतर, जेव्हा उद्धव ठाकरेचे 21 आणि काँग्रेसचे 14 असे 34 मिळत नाहीत आणि आपल्याकडे फक्त 10च आहेत आणि या 10वर राज्यसभेत जाता येत नाही हे कटुसत्य समजलं की मग यांना जाणीव झाली आहे की दादांचे उरलेले मिळाले तर आपण काय करू शकतो का. पण दादाकडे फार उरणार नाही, 4-5 उरणार आहेत. दादा उरलेले देऊ नये काही उपयोग नाही. मग दादांचेच घेतले ना, का साहेबांना पाठवता आलं तर. मग दादांची इच्छा होती, दादांची इच्छा होती, नाही म्हणता येत नाही ना आमदारांना. दादांची इच्छा होती म्हटलं की अशा दादांच्या किती इच्छा आहेत आणि त्यांच्या चिठ्ठ्या आहेत ते एकदा रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन दादांच्या सगळ्या इच्छा घोषित कराव्यात, म्हणजे जरा जास्त बरं होईल. असं पोटलीतून रोज एक इच्छा काढून ती जगासमोर मांडण्यापेक्षा सगळ्याच एकदा ती पोटलीच रिकामी करून दाखवा, म्हणजे झालं. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज